एका बाजूला शेतात राब राब राबायचं, रात्रंदिवस घाम गाळून कांदा पिकवायचा, पण बाजारात पोहोचल्यावर त्याच कांद्याला मिळतो कवडीमोल भाव. कधी निर्यातीवर बंदी, कधी हमीभावाचा गोंधळ, कधी व्यापाऱ्यांचं गणित, तर कधी सरकारच्या निर्णयांचा फटका. आणि या सगळ्यात भरडला जातो तो फक्त कांदा उत्पादक शेतकरी. कांद्याच्या प्रत्येक थरासोबत उलगडणारी शेतकऱ्यांच्या वेदनेची हीच कहाणी दाखवणारा हा पुढचा रिपोर्ट आपण पाहूया. मार्केटला भाव नाही, डिझेल पण सुटत नाही. आज अशी परिस्थिती होऊन काय करणार शेतकरी? का 300 पिशव्या कांदा आहे हा ह्या भावात परवडत नाही. कांद्याला 2000 रुपये दर पाहिजे आता चालूला. भावच ना देत सरकारने, काय कुठलेच काय नाही. की वाईट परिस्थिती आहे, कधीच आली नव्हती शेतकऱ्याला. शेतकऱ्यांची ह्यात सगळ्यात जास्त पिळवणूक भरपूर प्रमाणात होत आहे. आणि आज शेतकरी आत्महत्या करायची वेळ येत असेल तर ह्या दुर्दैवी काय ह्याच्या पलकडात. कांदा पिकवणारा शेतकरी, मग तो नाशिकचा असू दे, सोलापूरचा असू दे किंवा मग बीडचा, सगळ्यांची तक्रार एकच आहे: कांद्याला मिळणारा ₹2 दर. शेतात राब राब राबायचं, ऊन वारा अवकाळी सारख्या आसमानी संकटांचा सामना करायचा, पिकाला लेकरासारखं जपायचं, आणि एवढं करून पदरी काय पडतं तर 1-2 रुपयाचा दर. आणि त्या 1-2 रुपयाच्या जोडीला निराशा, हतबलता आणि संताप. लागवडीचा खर्च, काढणीचा खर्च, विक्रीचा खर्च, त्याच्यात डिझेल टंचाई, शेतीची मशागतीची डिझेल मिळत नाही, पेरणीचे दिवस आले, मशागतीसाठी डिझेल मिळत नाही. एकदम वाईट परिस्थिती. काय परवडतच नाही, राहतच नाही. काय शेतकरी मला नाही त्याच्यात. हा काही परवडत नाही. काय 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 राहणार टाकून दिले कांदा नाचलं म्हणून इथं आणून गाडी करतो लय आहे 100 रुपये पिशवी पडते इथे यायला. आणि काय काय मग राहणार टाकून दिले नाचका कांदा सगळं. लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक संकटात सापडला. यासाठी नेमकं जबाबदार कोण आहे? युद्ध, इंधन दरवाढ, की कांद्याचा दर्जा, की आणखी काय? ते युद्धाचा त्याला मोठा परिणाम आहे. नाहीतर हे चांगलं कांदा बाहेर जात होतं तर ह्या कांद्याला भाव चांगला येत होता. म्हणजे हलका कांदा जे आहे ते आज 2 रुपयापासून 8 रुपये विकायला लागले. तर हे कांदा ते 8-10 रुपये विकत होतं आणि चांगला कांदा 15 ते 20 रुपये विकत होता युद्ध नसताना. कांदे खराब धोरण, एकदम गोलटी कांदे, त्याच्यामध्ये डॅमेज माल, पाणी गळतोय. तो माल आहे ना, त्या मालाचा रेट 50 रुपये क्विंटल धरून 100 रुपये 150 रुपये क्विंटल विकतोय. चांगल्या प्रतीचे कांदे हे 1000, 1200, 1500 रुपये विकलेले. ते याच्यामध्ये ते शेतकऱ्याचे माल असे काजळी म्हणून बारीक गोलटी, त्याच्यामध्ये डॅमेज असल्याकारणे ते 100 रुपये विकले. तो मायनस जाती पट्टी. आणि भाडं जास्ती आहे ना सध्या. भाडं गोणीला 60-70 रुपये गोणीला भाडं लागतोय. लांबून यावं लागतं शेतकऱ्यांना. भाव मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या कांदा उत्पादकांसमोर आणखी 2 संकटं आव वासून उभी राहिली आहे. ती म्हणजे इंधन दरवाढ, इंधन टंचाई आणि खतांचे वाढलेले दर. मी आपल्या नांदगावमधल्या एका पंपावर डिझेल भरण्यासाठी गेलो. सकाळी मार्केटला आलो, 2000 डिझेल मला त्यांनी दिलं. आणि मी परत म्हणलं आता उद्या शनिवार रविवार असल्यामुळे ट्रॅक्टर आपण 12 किलोमीटरवर राहतो, मी खेड्यावर, आपण येऊ शकत नाही बा. तर मग मी ते डिझेल परत टाकण्यासाठी गेलो. तर त्यांनी मला डायरेक्ट पंपवाल्याने सांगितलं, तुला जेवर उभं ठेवायचं त्यावर ठेव, तुला डिझेल परत मिळणार नाहीत. खताचे भाव कुठे गेले, सर्वच गोष्टीचे भाव, डिझेल पेट्रोल आज 4थ्यांदा वाढलंय. काय करेल शेतकरी? एवढं करून डिझेल भेटत नाही. आणि शेतीला मशागतीला भरपूर डिझेल लागतं. वाहतुकीचा अवकाळा झाला लोकांच्या, कांदे वाहता येईना, मार्केटला भाव नाही, डिझेल पण सुटत नाही. आज अशी परिस्थिती होऊन गेली. काय करणार शेतकरी? खताच्या भावाचा विचार करा ना तुम्ही. याच्यात कुठंतरी शासनाचं धोरण चुकतंय का? शासनाचं ते एकदम चुकीचे धोरण आहे हो. शासनानं फुकट काहीच देऊ नये, पण शेतीमालाला हमी भाव द्यावा. शेतकऱ्यांना कवडीमोल दरात विकावा लागणारा कांदा जेव्हा ग्राहकांकडून खरेदी केला जातो तेव्हा मात्र त्याला किलो मागे 20 ते 30 रुपये मोजावे लागतात. 13 ते 14 रुपयापासून वाशीची खरेदी असते कांद्याची. ते इकडे असतोपर्यंत त्याला 2 ते 2.5 रुपये, जास्तीत जास्त 3 रुपयापर्यंत त्याला खर्च लागतो. जर 14चे असतील तर ते 17 रुपये इथे येऊन पडतात. तर 17चे कांदे आपल्या इथे जास्तीत जास्त आपण आता मार्केट रेट खूप डाऊन असल्यामुळे जास्तीत जास्त 1 रुपयाच्या फरकावरती 17चे कांदे 18 रुपये आपण विकतो. तर 18 रुपयाचे कांदे पुढे
जो रिटेलर असतो त्याला मग त्याच्या मर्जीनुसार विकता येत नाही, जास्तीत जास्त तो 30 रुपयापर्यंत विकू शकतो. हा असा फरक राहतो चांगल्या कांद्याचा. गुलाब केशव निकम. नाशिकच्या सटाणामधल्या या 59 वर्षांच्या बळीराजानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. घरासाठी घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. यंदाच्या हंगामात त्यांनी कांद्याची लागवड केली, मात्र अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला. उरलेला कांदा मातीमोल दरात बाजारात विकावा लागला. कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही. त्याच्यात त्यांनी मानसिक तणावात येऊन 15 दिवसापासून त्यांनी सुसाईड केलं रात्री. माझे वडील 15 दिवसापासून मानसिक संतुलन बिघडलं होतं. कर्जाला कंटाळून रात्री गळफास घेतला. आमच्या गावात गुलाब केशव निकम यांनी कर्जाला कंटाळून गळफास घेतला. आता कांद्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. शेतकरी किती अडचणीत आहे, कांद्याचा शेतकरी याचे काय हाल आहेत हे तुमचंही चॅनल रोज दाखवते, आम्हीही रोज आंदोलन करतो. त्याचबरोबर कांद्याचा एक भाव, दुसरीकडे महागाई, पण शेतकऱ्याच्या पत्रात तर काहीच पडत नाही. मंत्री म्हणतात युरिया मिळणार नाही, तुम्ही बघा काय करायचं ते. मला सांगा हे प्रश्न सुटणार कसे? अन्नधान्याचा प्रश्न कशाचाही सोंग घेता येतो, पैशाचं आणि अन्नधान्याचा सोंग घेता येत नाही. कांद्याचे भाव घसरत आहेत, पेट्रोलचे भाव वाढत आहेत, डिझेल आता पेट्रोल पंपवर बंद करण्यात आलं आहे असं मला आज बरेच शेतकऱ्यांचे फोन आले. काही ठिकाणी त्या ठिकाणी फक्त 500 रुपये 2000 रुपयाचं डिझेल भरण्याची परवानगी देत आहेत. त्यासोबत खत पण त्या ठिकाणी बंद, शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. 300 रुपये त्या शेतकऱ्याला भरावे लागले कांद्याचं. आणि अशी एवढी वाईट परिस्थिती आहे आणि कोणाचंही लक्ष ह्या ठिकाणी नाही आहे. आपल्याला दिसून येतं सत्ताधारी मस्त आहेत आणि शेतकरी त्रस्त आहेत. हे चॉकलेट विकत घेण्यासाठी मी 100 रुपये मोजले. या चॉकलेटमुळे 2-3 जणांचं तोंड गोड देखील होईल. पण आज जर बाजारात परिस्थिती बघितली तर 100 किलो कांदा विकून शेतकऱ्याच्या वाट्याला 100 रुपये देखील येत नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्याच्या घामाचं मोल या चॉकलेटच्या किमती एवढं देखील नाही आहे का? सरकारपासून सगळ्याच यंत्रणांनी याचा विचार केला पाहिजे. कॅमेरापासून आफताब शेख, ABP माझा, सोलापूर.